सर्वत्र सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्वान म्हणजेच एका पाळीव कुत्र्याची गावकऱ्यांनी चक्क टाळ मृदुंग वाजवीत गावातून मिरवणूक काढली असून गावातील महिलांनी त्याचा औक्षण करतानाचा तसेच त्याला ओवाळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्याचं कारणही तसं आहे, आपल्या मालकाबरोबर पायी दिंडी सोहळ्यात पंढरपूरला सहभागी झालेला हा कुत्रा पंढरपूरच्या गर्दीत हरवल्याने पुन्हा आपल्या गावी 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पोहोचल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कर्नाटक येथील निपाणी तालुक्यातील यमगर्णी गावातून गावकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारीसाठी गेले होते। या वारीमध्ये ज्ञानदेव कुंभारही सहभागी झाले होते। त्यांच्या मागे त्यांचा पाळीव श्वान म्हणजेच कुत्रा पाठलाग करून गेला होता। तो रोज दिंडीसोबत चालत राहिला। असे तो 18 जुलैपर्यंत यमगर्णीवासियांच्या दिंडीसोबत मुक्कामास राहिला। द्वादशीला पंढरपूरहून दिंडीचे यमगर्णीकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले। परतीचा प्रवास वाहनातून होता, त्यामुळे कुत्र्यासही वाहनात घेण्याचा सर्वांनी विचार केला होता, पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत तो चुकला। सर्व वारकऱ्यांनी प्रयत्न करूनही तो कुत्रा कोणालाही गावला नाही। त्यांनी त्याला तेथेच सोडून यमगर्णीकडे प्रयाण केले। मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटले की हा कुत्रा आता पंढरपुरामध्येच राहिला, परंतु पंढरपूरहून सर्व वारकरी गावी परतल्यानंतर काही दिवसांनी अचानक हा कुत्रा पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला। 200 किलोमीटरचा प्रवास करून हा कुत्रा गावात दाखल झाल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले। यावेळी श्वानप्रेमी तसेच गावकऱ्यांनी मिळून या कुत्र्याची विठ्ठल मंदिरापासून मालकाच्या घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली, तसेच महिलांनी त्याचं औक्षणही केलं। सध्या हा व्हिडिओ सर्वत्र प्रचंड व्हायरल होत असून पंढरपूर ते यमगर्णी निपाणी असा एकट्याने 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गावी परतल्याने गावकऱ्यांसह सर्वत्रच त्याचं कौतुक आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।